ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. हिवाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात थंडी सुरू होते आणि अतिथंडीमुळे जनावरांमध्ये मोठे बदल सुद्धा पाहायला मिळतात. त्यांच्या शारीरिक रचनेमध्ये बदल होतात, मात्र या अतिथंडीमुळे त्यांच्या आरोग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि यामध्ये प्रामुख्याने त्यांना ताप म्हणा किंवा श्वसनाचे आजार, पोटाचे विकार हे सुद्धा उद्भवत असतात आणि याचाच परिणाम त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनावर होत असतो आणि यामध्ये पशुपालकांचं मोठं नुकसान होत असतं. त्यासाठीच हिवाळ्यामध्ये अतिथंडी असते त्यावेळेस पशुधनाची कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे यासाठी पशुपालकांनी भर दिला पाहिजे. यामध्ये अगदी पशुधनाच्या निवारा शेडपासनं ते चारा व्यवस्थापनापर्यंत अनेक मुद्दे जे आहेत, अनेक गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये कशा पद्धतीने त्यांची काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने आहारामध्ये बदल केले पाहिजेत, एकूणच कोणकोणते आजार त्यांना होतात आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे हिवाळ्यातील पशुधनाची काळजी. या विषयावर बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे लातूर उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, हिवाळा सुरू झाला की हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतात, अतिथंडी सुरू होते आणि यावेळेस जे पशुधन आहे किंवा जनावरं जी आहेत त्यांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणं गरजेचं असतं का, आणि जर ते बदल नाही केले तर त्याचे काय दुष्परिणाम होतात? सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहतो ना की जनावराला जर ऋतुमानानुसार नाही बदल केले तर त्याची एकतर चाऱ्याची कमतरता कोणत्या ह्याच्यामध्ये हवामानामध्ये होईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यासाठी चाऱ्याची उपलब्धता त्याचबरोबर जे तापमानातील बदल आहेत या दोन्ही गोष्टी पाहून आपल्याला ऋतुमानानुसार वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला आहार नियोजन असेल किंवा गोठा व्यवस्थापन असेल ह्यात बदल करणं गरजेचं आहे. आणि आपण जर असे नाही बदल केले तर यामध्ये आपल्या जनावरांचं उत्पादन घटू शकतं, जनावरं आजारी पडू शकतात. त्याचबरोबर जनावरांमध्ये जे जनावर माजावर येणार आहे त्यामध्ये माज व्यवस्थित येत नाही किंवा गर्भधारणा व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि बऱ्याच वेळेला जनावर मृत्युमुखी पडत असतं. या अतिथंड वातावरणाचे कोणते परिणाम या जनावरांवर आपल्याला पाहायला मिळतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जनावरांच्या जे स्नायू असतात शरीरातील ते आखडतात आणि त्याच्यामुळे जनावरं लंगडलेले दिसतात आपण जास्त करून, आणि त्यांची जी त्वचा असते ती खरबरीत होते. त्याचबरोबर जनावरांचं जे पोट आहे त्याचं मग गच्च पोट होणे किंवा त्याच्यामध्ये रवत क्षमता कमी होणे असेल. त्याचबरोबर जनावरांमध्ये दूध उत्पादन पाणी पिण्याचं कमी झाल्यामुळं दूध उत्पादनात घट झालेली दिसून येते. त्याचबरोबर वासरं जी असतात लहान त्याच्यामध्ये जर अशक्त वासरे असतील त्यामध्ये थंडीमुळे अतिथंडीमुळे ते गारठून मृत्युमुखी पडतात. सर, जसं तुम्ही म्हणालात की वासरांवर सुद्धा मोठा परिणाम होत असतो, याबरोबरच शेळ्यांची करडं असतात त्यांच्यावर सुद्धा या अतिथंडीचा किंवा मग ऋतुमानानुसार होणाऱ्या बदलाचा परिणाम होत असतो. तो प्रामुख्याने काय परिणाम होतो? निश्चितच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण जास्त करून जे मर्तूक आहे ते आपल्या लहान वासरामध्ये असेल किंवा त्याचबरोबर जे करडं आहेत त्यांच्यामध्ये जास्त मर्तूक होते. कारण हिवाळ्यामध्ये त्यांच्यामध्ये जे लहान करडं असतात किंवा वासरं असतात त्यांच्यात जे शरीर तापमान मेंटेन करायची जी प्रक्रिया आहे ती तेवढी वाढ झालेली नसते. त्याच्यामुळे ते वातावरण जर तापमान कमी झालं किंवा जास्त झालं तर त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये मर्तूक जास्त होते. त्यासाठी त्यांना उबदार ठेवणं गरजेचं आहे. आणि उबदार ठेवायचं असेल तर त्यांना आपण एकतर त्यांना ब्लँकेटचा वापर करू शकता किंवा जास्त जे रूम हीटर असतात त्यांचा वापर करू शकता, जास्त वॅटचे बल्ब असतात त्याचा वापर करून आपण त्यांना उबदार ठेवू शकतो. हिवाळ्यामध्ये प्रामुख्यानं पशुधनामध्ये काय बदल होतात? पशुधनामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल नैसर्गिक क्रिया आहे
की तापमान जर कमी झालं तर वेगळे बदल होतात आणि जास्त झालं तर वेगळे. त्याचप्रमाणे जर तापमान कमी झालं, टेम्परेचर जर कमी झालं तर त्याबरोबर जनावरांची जी कातडी असते ती जाड होते. त्याचबरोबर त्या कातडीखाली फॅट जमा होतं, जेणेकरून उबदारपणा राहू शकतो. त्याचबरोबर जनावरांची जी श्वसनक्रिया आहे ती जलद होते, हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तप्रवाह वाढतो, जेणेकरून त्या जी थंड वातावरणाचा त्याच्यावर जास्त परिणाम होत नाही. पण एकूणच आपण जर पाहायला गेलं तर पशुधन म्हणजे यामध्ये गाई म्हशी म्हणा किंवा मग इतर जे आहेत शेळ्यांची करडं, वासरं किंवा मग कोंबड्या, तर यांच्या एकूणच संपूर्ण जीवनमानावर त्याचा मोठा परिणाम होतो. तर त्यांचे जर काळजी घेतली तर ते कोणते फायदे होतात? निश्चितपणे काळजी घेतली आपण चांगली तर त्याच्यामध्ये जनावरांचं जे उत्पादन क्षमता आहे ती चांगली राहील. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहून इतर आजारांना ते बळी पडणार नाहीत आणि त्यांचं जे आपण जे खर्च आहे औषधोपचारावरचा खर्च तोही आपल्याला कमी करण्यास मदत होईल. सर, जसं गाई म्हशी आपण पाहतो तेव्हा दूध देणाऱ्या ज्या असतात गाई म्हशी, तर त्यांचे कास जे आहे किंवा सडांचं जे स्वच्छता आपण जेव्हा घेतो तर ती घेताना सुद्धा विशेष काळजी घेतली पाहिजे पशुपालकांनी. तर त्यासाठी काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं आहे की अतिथंड वारं जे असतं रात्रीचं वेळचं विशेषतः, तर ते जर कासेला लागलं तर कासेला अशा छिद्र पडतात किंवा भेगा पडतात आणि त्याच्यातून रक्तप्रवाह होतो आणि त्यामुळे जनावर परत दगडी हा आजार होऊ शकतो त्यांना विशेषतः. त्यामुळे आपल्याला कासेचं संरक्षण करायचं असेल तर आपण गोठ्याला पडदे लावून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर आपले जो गोठा धुण्यासाठी किंवा कास धुण्यासाठी आपण शेतकरी थंड पाणी हौदातलं डायरेक्ट वापरतात. त्यामुळे काय होतं, जर ते जे स्नायू असतात कासेचे ते आकुंचन पावतात आणि त्यामुळं जनावर पाना सोडत नाही आणि पाना जर नाही सोडला तर परत मास्टायटिस किंवा दगडी म्हणतो आजार हा होतो. त्यासाठी कोमट पाणी हे कास धुण्यासाठी घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे टीट डीप म्हणून सोल्युशन किंवा सड बुडवण्यासाठी जे द्रावण असतं त्याच्यामध्ये नॉन फिनिल इथॉक्झिलेट नावाचा जो घटक आहे तो नसला पाहिजे हिवाळ्यामध्ये तरी विशेषतः. त्याच्यामुळे जर ती त्वचा थोडी खरबरीत होते. त्याच्याऐवजी नॅपोलिन आहे किंवा ग्लिसरीन आहे अशा युक्त ज्या काही द्रव्य असतात त्याचा जर वापर केला तर निश्चितपणे कासेची त्वचा ही नाजूक आणि चांगली राहते. शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत यांची सुद्धा काही वेगळी काळजी हिवाळ्यामध्ये घेतली पाहिजे का? निश्चितच घेतली पाहिजे, कारण आपल्या ज्या शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत ह्या बाहेर चरायला सोडल्या जातात आणि बाहेर सोडल्यानंतर अतिथंडीमध्ये सकाळी लवकर आपण सोडले नाही पाहिजे, रात्री लेट सोडलं नाही पाहिजे. त्यांना ज्यावेळेला 9च्या नंतर ऊन असतं त्या उन्हामध्ये शेळ्या चरायला सोडल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना ज्यावेळेला आपण काही लोक थंडीमध्येच त्यांना रात्रभर त्यांना ठेवत असतात शेतामध्ये, तर त्यावेळेला त्यांना आच्छादन चांगलं पाहिजे जेणेकरून थंडीपासून त्याचा बचाव व्हायला पाहिजे. आणि हिवाळ्यात विशेषतः असा जर रोग थंड वातावरणाचा जर जास्त प्रभाव झाला तर शेळ्या आजारी पडतात. PPR नावाचा आजार आहे, आंत्रविषार आहे, अशा आजारांना ते जास्त बळी पडतात. त्यासाठी त्यांना वेळोवेळी लसीकरण करून घेतलं पाहिजे, त्यांचं जंत निर्मूलन करून घेतलं पाहिजे आणि जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आहेत जसे इलेक्ट्रोलाइट पावडर असेल किंवा क्षार मिश्रण असेल याचा आपण निश्चितपणे त्यांच्या आहारात वापर केला पाहिजे. पशुधनामध्ये कोंबड्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होतो आणि त्यापासून सुद्धा मोठं उत्पादन मिळत असतं. तर कोंबड्यांसाठी कशा पद्धतीनं व्यवस्थापनामध्ये बदल केले पाहिजे? कोंबड्यांचं जे सरळ आपण तापमान पाहिलं तर जवळजवळ 42 डिग्री सेंटीग्रेड असतं. तर त्याचं आणि आता जे थंड वातावरण असतं जवळजवळ 15-20 डिग्री सेंटीग्रेड असतं. एवढं जर कमी तापमान झालं तर त्या तग धरू शकत नाही. त्यासाठी आपल्याला 21 ते 23 डिग्री सेंटीग्रेड तरी तापमान कमीत कमी मेंटेन करावं लागतं. त्यासाठी पडदे, दोन्ही बाजूनं पडदे आपल्याला पोल्ट्री फार्मला लावायचे आहेत. त्याचबरोबर आत रूम हिटरचा वापर करणे असेल, अति जास्त व्हॅटचे बल्ब असतील, अशा पद्धतीनं उबदारपणा आहे. त्याचबरोबर कर्बोदकयुक्त जो आहार आहे तो त्यांना दिला पाहिजे जेणेकरून त्यांची ऊर्जा जास्त जी गरज आहे ती पूर्ण होऊ शकेल. आमची माती आमची माणसं. सर, जसं आता आपण म्हणाल की हिवाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होतात आणि थंडी सुरू होते. मग या अतिथंडीमुळे पशुधनावर कोणकोणत्या आजारांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपण पाहतो थंडी जास्त ज्यावेळी वाढते त्यावेळेला त्यांची ऊर्जेची गरज वाढते आणि त्या ऊर्जेची गरज वाढते ती आपण पूर्ण करू शकत नाहीत किंवा शेतकरी जास्त आहार वाढवत नाहीत त्यांचा आणि त्यामुळं त्या कुपोषणामुळं त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते आणि ती अतिसार असेल किंवा निमोनिया असतो. त्याचबरोबर लाळ्या खुरकुरमधून आजार असतो. त्याचबरोबर PPR नावाचा आजार आहे. यांना ते सहजासहजी बळी पडू शकतात आणि त्यासाठी आपल्याला हे आजार होऊ नयेत म्हणून थंडीपासून बचाव करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी उबदारपणा जसं आपण पाहिलं उबदारपणा ठेवणं शेडमध्ये गरजेचं आहे. त्याचबरोबर वेळेवर लसीकरण आहे. जंताचं औषध आपण पाहतो की जंत जर झाले जनावरांना तर ते जंत काय करतात, जनावरांनी पचवलेलं अन्न खातात आणि त्यांची वाढ करतात किंवा डायरेक्ट रक्त पितात काही जण.
तर त्यामुळे जनावर अजून अशक्त होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती त्यांची घटत असते. त्यासाठी आपल्याला जंताचं औषध वेळेवर देणं, लसीकरण करून घेणं आणि इलेक्ट्रोलाइट पावडर असेल किंवा क्षार मिश्रण असेल यांचा वापर केला तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहू शकते त्यांची. अच्छा, मग त्यासाठी आणखीन काही वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत का पशुपालकांनी? कारण बरेचसे आजार जे आहेत ते या थंडीच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. जसं आपण सुरुवातीला सुद्धा म्हणालात की ताप म्हणा किंवा श्वसनाचे आजार आहेत किंवा पोटाचे विकार आहेत, तर यासाठी काय उपाययोजना प्रामुख्यानं केल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण उबदार शेड जे आहे ते उबदार ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे निवारा व्यवस्थापन चांगला करणं गरजेचं आहे. आता ते आपण निवारा व्यवस्थापनामध्ये जर पाहिलं तर आपला गोठा हा कोरडा पाहिजे, कारण ओलावा थोडा जरी असेल तर त्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो आणि तसे जंतू जनावरांच्या शरीरात गेल्यानंतर रोग प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर ओलावा असेल तर श्वसनाचे आजार वाढतात आणि जे जंतू जास्त जर पोटात गेले तर त्यांना अतिसाराचा बी प्रॉब्लेम तयार होतो. त्याच्यामुळं आपल्याला गोठा कोरडा ठेवणं, त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्याच्या दोन्ही बाजूला पडदे लावणे आणि दिवसभर त्यांना ऊन असेल त्यावेळेला उन्हात सोडणे, ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. अति थंड जर जास्त वारा असेल तर त्याच्यापासून जनावरांचा बचाव केला पाहिजे. काही लोक आपले जनावरं हे झाडाला बांधून ठेवतात रात्रभर, तर त्याच्याऐवजी शेडमध्ये बांधून ठेवणं गरजेचं आहे. आणि जनावरांना धुतानासुद्धा आपल्याला गोट्यामध्ये ज्यावेळेला म्हणजे उन्हामध्ये बांधून ज्यावेळेला दुपारचं ऊन असतं त्यावेळेला धुणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय करतात, गोठा सकाळी संध्याकाळी बरेच वेळा दोन दोन वेळेस आपला गोठा धुतला जातो आणि ओलावा तसाच राहतो, कारण आर्द्रता वाढलेली असते हिवाळ्यामध्ये आणि गोठा आपला स्वच्छ होत नाही. त्यासाठी हवासुद्धा दुपारच्या वेळेला पडदे उघडून हवा खेळती राहिली पाहिजे, जेणेकरून आपला गोठा स्वच्छ होऊ शकतो. याबरोबरच म्हणजे जसं तुम्ही म्हणालात निवारा शेड आणि त्याबरोबरच जे चारा व्यवस्थापन आहे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तर यासाठी काय केलं पाहिजे पशुपालक? सर्वात महत्त्वाचं आहे की आपण पाहिलं की ऊर्जेची गरज जी आहे ती वाढत असते. ऊर्जेची जर गरज वाढली तर निश्चितपणे जनावराला जास्त चारा खाणं गरजेचं आहे. त्यासाठी खाद्यपूरक घटक आपण त्यांना देणं गरजेचं आहे, जसं की प्रोबायोटिक्स असतात. त्याच्यामुळे त्याची खाद्य खाण्याची क्षमता वाढते, चाऱ्याचं पचन वाढतं आणि ऊर्जा जास्त प्रमाणात तयार होते. त्याचबरोबर जनावरांना आपण बायपास फॅट असतं ज्याच्यामधून जास्त ऊर्जा मिळते, त्या बायपास फॅटचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द्विदल चारा असेल, एकदल चारा असेल, जवळजवळ 30% द्विदल चारा आणि 7% जवळ 70% आपल्याला एकदल चारा त्यामध्ये देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला थंड वातावरण असतं त्यावेळेला रात्रीचा जो चारा द्यायचा आहे तो आपल्याला रात्री 7 ते 8 वाजताच्या दरम्यान द्यायचा आहे, जेणेकरून काय होतं रात्री 2 म्हणजे पहाटे 2 ते 6च्या दरम्यान जास्त थंडीचा प्रादुर्भाव असतो किंवा दुष्परिणाम जाणवतो. तो टाळण्यासाठी ऊर्जा तयार होणं गरजेचं आहे शरीरात. जर आपण 7-8 वाजता जर चारा दिला तर निश्चितपणे त्याला 6 ते 8 तास लागतात चयापचय प्रक्रिया होऊन ऊर्जा तयार होण्यासाठी. तर ती ऊर्जा आपल्याला त्या जनावरांना रात्री पहाटे 2 पासून ते 6 पर्यंत थंडीपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त होते. त्याचबरोबर जनावरांना आपण ऊर्जायुक्त आहाराबरोबर त्यासाठी गूळसुद्धा देऊ शकतो. मळीचा वापर जनावरांच्या आहारात करू शकतो. लापशी जे आपण खातो त्या पद्धतीची लापशी तयार करून जनावरांनाही देऊ शकतो. गव्हाची जी लापशी असते त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा जास्त असते. त्याचबरोबर आपण क्षार मिश्रण असतं, क्षार मिश्रण पावडर म्हणून असते, ती रोगप्रतिकारक शक्ती असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षार असतात, ते आपल्या जनावरांची पचनक्रिया असेल त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीने आपल्याला आहाराचं नियोजन करता येईल. चारा व्यवस्थापन झालं, याबरोबरच पिण्याचं पाणी जे आहे म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये मुबलक पाणी प्यायला जात नाही, तर यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला माहिती थंड वातावरण झालं तर हौदातील पाणी जे साठवले असतं ते सुद्धा थंड असतं आणि त्यामुळे जनावर पाणी पिताना प्यायला जरी गेले तरी पिऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला जनावरांच्या शेडमध्ये उबदारपणा ठेवला तर ती त्यांची तहान वाढू शकते. त्याचबरोबर आपण मीठ असतं थोडं पीठ, मुठभर पीठ असेल तर बकेटमध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये टाकून जर पाजलं तर पिण्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर कोमट पाणी देणं पिण्यासाठी हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि दिवसभर त्यांना उन्हामध्ये ठेवलं तरी त्यांचं पिण्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर 24 तास त्यांच्यासमोर पाणी पिण्यासाठी उपलब्ध असायला पाहिजे, जेणेकरून त्यांना ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला पिऊ शकतात. बरेच शेतकरी काय करतात तरी 2च वेळात जनावरांना पाणी आपल्या वेळेनुसार देतात, त्यामुळे जनावराला त्यावेळेला तहान नसेल किंवा प्यायचं नसेल तर पित नाही, इतर वेळा पाहिजे त्यावेळेला मिळत नाही. त्यासाठी 24 तास त्यांच्यासमोर पाणी उपलब्ध पाहिजे. आमची माती आमची माणसं. नवरात्र उत्सवाची मंगलमय क्षणचित्र, कोकण रेल्वेच्या 33व्या स्थापना दिवसाच्या रंजक सोहळ्याची झलक, बँक ऑफ इंडियाच्या विजिलन्स अवेअरनेस वीकचे अनमोल क्षण, मुंबई महानगरपालिका संगीत अकादमीच्या सुवर्ण महोत्सवी संगीत सप्ताहात संगीताने मंत्रमुग्ध होऊयात. अप्रतिम चित्रप्रदर्शनात चित्रांच्या अनोख्या चित्रविश्वाची सफर,
स्वर्गीय योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर गुरुजींच्या पुतळा अनावरण सोहळ्याची क्षणचित्र हे सर्व आपण पाहूयात आपल्या महाराष्ट्र या कार्यक्रमात. शनिवारी सकाळी 10:30 वाजता, दुपारी 4 वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. आमची माती आमची माणसं. प्रजोत्पादनासाठी पशुपालकांनी पशुधनाची कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे? प्रजोत्पादन हे जनावरांच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचा घटक आहे, जेणेकरून त्याची पुढची पिढी तयार होईल, त्याचबरोबर आपला व्यवसाय वाढीसाठी सुद्धा मदत होते. त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे की त्यामध्ये आपण पाहिलं की हे जर कुपोषित आहार दिला किंवा जो संतुलित आहार नाही असा जर आहार दिला तर जनावर वेळेवर माझावर येणं किंवा गर्भधारणा न होणं. आणि बरेच जनावरं हे थंडीच्या वातावरणात म्हणजे ऑक्टोबर डिसेंबर या काळामध्ये एकतर वीत असतात किंवा ते माझावर येत असतात आणि गर्भधारणा होत असते. अशा काळात जर त्यांचं कुपोषण झालं तर निश्चितपणे माझाचं जे लक्षण आहे ते व्यवस्थित दाखवू शकत नाहीत किंवा गर्भधारणा व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर त्यांचं जे विल्यानंतर जे आजार तयार होतात, जसं की वार अडकणे असेल, जनावर वासरू व्यवस्थित बाहेर येत नाही, मग ओढून काढावं लागतं किंवा जनावराला दगडी होणं, हे सगळे आजार विल्यानंतर होऊ शकतात जर कुपोषण जनावराचं झालं तर थंडीच्या काळात. त्यासाठी आपल्याला संतुलित आहार हा एकमेव पर्याय आहे की जेणेकरून प्रजोत्पादन त्या जनावराचं चांगलं राहू शकतं. अच्छा, जनावरांच्या आरोग्यासाठी विविध स्तरांवर प्रशिक्षण शिबिरं सुद्धा घेतली जातात का? आणि यासाठी कशा पद्धतीनं पशुपालकांना मार्गदर्शन केलं जातं? प्रत्येक आपण जर सरकारी दवाखाना असेल म्हणजे पशुधनाशी रिलेटेड, त्याचबरोबर आमचे जे पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत, महाराष्ट्रात 6 आहेत सध्या, तर प्रत्येक पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा बरेच असे शेतकरी प्रशिक्षणं घेतली जातात आणि त्यांना ॲक्च्युली हँड्स ऑन ट्रेनिंगसुद्धा मुरघास बनवणं असेल किंवा प्रत्येक ऋतुमानानुसार आहार कसा द्यायला पाहिजे, घरच्या घरी पशुखाद्य निर्मिती कशी करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आम्ही शिकवत असतो. बरं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिवाळ्यामध्ये बाह्य परजीवी कीटकांचा सुद्धा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आणि त्याचा दुष्परिणाम जनावरांवर होत असतो. यासाठी पशुपालकांनी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे? आपण जे मगाशी पाहिलं की आर्द्रता वाढली की गोठा कोरडा राहत नाही आणि तो कोरडा नाही राहिला की मग आपले बाह्य परजीवी जे कीटक असतात त्यांची संख्या वाढते आणि मग प्रादुर्भाव वाढत असतो. त्यासाठी निरगुडी वनस्पती आहेत किंवा लेमन ग्रास म्हणून असतं, तुळशी असतात, यांचे जर आपण पेंडे तयार करून किंवा त्याचे झुंड तयार करून आपण जर गोट्यात बांधून ठेवले त्याच्या वासानंसुद्धा हे कीटक येत नाहीत. किंवा आपलं जे कडुलिंबाचं तेल असतं ते सुद्धा जनावरांच्या अंगावर काही टाकलं किंवा गोट्यात जरी आपण फवारलं तरीसुद्धा त्याच्या वासानंसुद्धा असे कीटक येत नाहीत आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या जनावराला होत नाही. यासाठी एकूणच जर आपल्याला या ऋतुमानानुसार होणाऱ्या बदलाचा त्याच्यावर दुष्परिणाम व्हायला नको आणि उत्पादनामध्ये घट व्हायला नको तर कशा पद्धतीनं चारा पिकांचं व्यवस्थापन केलं पाहिजे? आता आपण जर पाहिलं तर आपल्याकडं एकदल पिकं आणि द्विदल चारा पिकं अशा 2 प्रकारची चारा पिकं विशेषतः केली जातात. याच्यामध्ये एकदल जे चारा पीक आहे त्याच्यामध्ये हायब्रिड नेपियर व्हरायटी आहेत, मका आहे, कडवळ आहे, तर यांची विशेषतः हिवाळ्यामध्ये वाढ जोमात होत नाही. त्याच्यामुळे वाढ नाही झाल्यामुळं काय प्रॉब्लेम येतो तर चारा कमी पडतो आणि त्यामध्ये जनावरांचं कुपोषण होतं, मग बाकीचे प्रॉब्लेम हे सुरू होतात. ते टाळायचे असतील तर आपल्याला हिवाळ्यामध्ये द्विदल चारा पिकाचं उत्पादन घेणं गरजेचं आहे, कारण हे द्विदल चारा पिकं विशेषतः आपण थंड वातावरणातच चांगल्या पद्धतीने वाढत असतात आणि एकदल चारा पिकापेक्षा त्यामध्ये पौष्टिकताही जास्त असते आणि त्याची पचनक्षमतासुद्धा जास्त असते. त्याच्यामुळं आपल्याला एकदल आणि द्विदल चारा पिकाचा समावेश आपल्या जनावरांच्या आहारात केला तर एकूणच आपल्या जनावरांचं प्रजोत्पादन असेल, उत्पादन असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती या दोन्ही गोष्टी चांगल्या ठेवणं आपल्याला सोयीस्कर होईल. सर, बऱ्याचदा पशुपालक आपल्या पशुधनाला कुरणावर चरायला सुद्धा नेत असतात, तर यावेळेस पशुपालकांनी हिवाळ्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? आता आपण जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये जनावरांना चरण्यासाठी जास्त सोय म्हणजे गवत उपलब्ध असतं, परंतु आपण जर पाहिलं ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर जनावरांच्या जे कुरण आहे चरणाचं त्या ठिकाणी चारा उपलब्ध नसतो किंवा खूप प्रमाणात म्हणजे एकदम कमी प्रमाणात हा चारा उपलब्ध असतो आणि तो जर चारा कमी असेल तर जनावर काय करतं, चाऱ्याच्या शोधात जास्त वेळ फिरत राहतं आणि त्याच्यात जी शरीरात साठवलेली ऊर्जा असते किंवा जे पोषण तत्व आहेत ते सुद्धा त्या फिरण्यावरती वापरले जातात, त्यामुळे जनावर अजून अशक्त होत राहतं. त्यासाठी जर आपल्या भागामध्ये किंवा आपल्या जिथं चरायला आपण सोडतो त्या कुरणावरती जर चारा असेल तरच चरायला सोडावेत. ते चरायला सोडताना सुद्धा आपल्याला
दुपारच्या वेळी ज्यावेळेला ऊन आहे किंवा दुपारी सकाळी 10च्या नंतर आणि 4च्या आधी आपण हे जनावरं चरायला सोडली पाहिजेत. त्या ठिकाणी पाणी जे आहे साठलेलं पाणी नसावं पिण्यासाठी, कारण ह्या साठलेल्या पाण्यातूनच जंताचा प्रादुर्भाव आपल्या किंवा आजाराचा जे रोगजंतू असतात त्यांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी जिथं वाहतं पाणी आहे अशा ठिकाणी जनावरांना पाणी पाजावं, जिथं साठून राहिलेलं पाणी अशा ठिकाणी पाणी पाजू नये. एकूणच पशुपालकांनी आपल्या पशुधनाची खास करून हिवाळ्यामध्ये काळजी घेण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? निश्चितपणे आपला गोठा सायंकाळी आपल्याला पडदे लावून पॅक केला पाहिजे, जेणेकरून जनावरांचा गोठा हा उबदार राहील. त्याचबरोबर जर लहान वासरं असतील, करडं असतील, त्यांना उबदार ठेवण्यासाठी जास्त वेटचे बल्ब लावा. त्याचबरोबर रूम हीटर असतात त्यांचा वापर करू शकता. आणि गोट्यामध्ये जो आपण कोबा केलेला आहे तो सुद्धा थंड पडू नये म्हणून आपण त्याच्यावरती भाताचं तणीस असतं किंवा गव्हाचं काडं असतं ते पसरून त्याला उबदारपणा ठेवू शकतो. आणि संतुलित आहार, ऊर्जेची जास्त गरज असल्यामुळे त्यांना संतुलित आहार दिला पाहिजे. जास्त ऊर्जायुक्त आहार जसा की गुळ असेल, मळी असेल याचा वापर किंवा आपले जे भरड धान्य असतात यांचा जनावरांच्या आहारात वापर केला पाहिजे. परंतु भरड धान्य देताना सुद्धा एक काळजी घ्यायला पाहिजे की जास्त प्रमाणात दिल्यानंतर ॲसिडोसिस होतो, म्हणजे अल्कली अपचन होतं, ते होऊन आम्लधर्मही अपचन होतं, ते होऊ नये म्हणून आपण विशेषतः त्यांच्यामध्ये खाण्याचा सोडा वापरला पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं ऋतुमानानुसार संपूर्णच आपण व्यवस्थापनामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. आणि पशुपालकांनी प्रामुख्यानं हिवाळ्यामध्ये सरांनी जे मुद्दे सांगितले ते सगळे लक्षात घेऊन तशा पद्धतीनं त्यांच्या अगदी निवारा शेडपासून ते चारा व्यवस्थापनापर्यंत अशा पद्धतीनं बदल केले आणि जास्तीत जास्त पशुधनाला ऊर्जा दिली आणि स्वच्छतेचं प्रमाण जर आपण व्यवस्थित ठेवलं तर एकूणच त्यांचं उत्पादनसुद्धा आहे ते सुद्धा निश्चितच वाढेल, ते घटणार नाही आणि त्याचा पशुपालकांना निश्चितच फायदा होईल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.